हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरीवर्कचा आज आपला डे 39 आहे. काल आपण डे 38मध्ये सिल्क थ्रेडनी लोडिंग कशी करायची ते बघितलं होतं. आज इथे पण बघा तुम्हाला सिल्क थ्रेड दिसत असेल. इथे आपण सिल्क थ्रेडनी चेन स्टिच कशी करायची. आता तुम्ही म्हणसाल की चेन स्टिच तर आपण शिकलो आहे सिल्क थ्रेडनी, पण इथे मी तुम्हाला अजून एक वेगळ्या पद्धतीची चेन स्टिच कशी करायची, 2 कलरमध्ये चेन स्टिच कशी करायची हे मी इथे शिकवणार आहे आज. इथे म्हणून मी बघा 2 कलरचे थ्रेड घेतलेले आहेत. मुद्दामून डार्क कलरचे थ्रेड घेतले आहेत कारण की ह्या नेट, आता मी इथे बघा रिंगला नेट लावून घेतला आहे. ह्या नेटवर हे थ्रेड उठून दिसले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टिच ही एकदा ऑरेंज कलरची येईल, एकदा ब्राऊन कलरची येईल. प्रत्येक स्टिच ही वेगवेगळी येणार आहे, ती तुम्हाला व्यवस्थित दिसली पाहिजे यासाठी मी हे डार्क कलरचे थ्रेड इथे घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण सुरू करूयात. इथे बघा मी हा ब्राऊन कलरचा सिल्क थ्रेड घेतला आहे, हे ऑरेंज कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आपली ही प्रोफेशनल निडल घेतलेली आहे. तर इथे आपण दरवेळेसप्रमाणे सिल्क थ्रेडचं काम करताना आपण सिल्क थ्रेड हा डबल करून घेत असतो. तर इथे काय करायचं, आपण एकाच कलरचा डबल करून घेत असतो. तर इथे तसं न करता एक थ्रेड ऑरेंज कलरचा घेणार आहे मी आणि एक थ्रेड ब्राऊन कलरचा घेणार आहे. सिंगल घेणार आहे इथे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. एक मी ब्राऊन कलरचा थ्रेड घेतला आहे आणि एक ऑरेंज. हे बघा इथे नेटवर ठेवून दाखवते मी. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे एक कलरचं एक सिंगल पदर घेतलेला आहे. आता मी पहिले तुम्हाला नेटवर दाखवणार आहे, जेणेकरून खाली काय प्रोसेस करते मी ती तुम्हाला दिसली पाहिजे. यासाठी मी पहिले तुम्हाला नेटवर दाखवणार आहे आणि नंतर मी तुम्हाला फॅब्रिकवर पण करून दाखवणार आहे की कशी चेन स्टिच करायची. खूप सुंदर अशी ही चेन स्टिच येते नेहमीप्रमाणे. हे बघा मी 2 बोटांमध्ये थ्रेड पकडलेला आहे. मी तुम्हाला आता थोडं झूम करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे मी नेहमीप्रमाणे हे पकडलं आहे थ्रेड. आता आपली निडल नेहमीसारखी जशी आपण फॅब्रिकवर करतो तसंच सेम करायचं आहे. हे बघा इथे मी बारीक जाळीचा हा नेट घेतलेला आहे, एकदम बारीक जाळी आहे. आणि हे बघा इथे मी बरोबर आता काय करायचं, असे मोकळे करून घ्यायचे. हे बघा असे थोडे दोन्ही बोटांमधलं जे अंतर आहे ना ते लूज करायचं आणि मग अलगद एकच थ्रेड असा वर काढायचा. आता मी ब्राऊन कलरचा थ्रेड वर काढला आहे आणि हे बघा मी इथं तुम्हाला थोडी मोठी स्टिच दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हे बघा आता काय करायचं, ब्राऊन झाला ना, ब्राऊनला खाली एका हाताने पक्क पकडायचं. हे बघा अशा प्रकारे हे आम्ही मधल्या खालचे जे 2 बोटं आहेत त्याच्याने पक्क पकडून घेतला आहे. आणि हे जे 2 मधला बोट आणि अंगठा त्याच्याने ऑरेंज थ्रेड पकडलेला आहे. आता मी काय करणार आहे, ऑरेंज थ्रेडला थोडं समोर ओढणार आणि परत आपल्या निडलमध्ये ओढून वर घेणार. हे अशा प्रकारे आलं लक्षात. आता परत मी तसंच निडल पंच करणार. आता मी ब्राऊन कलरचा थ्रेड खाली अटकवणार आणि ब्राऊन कलरचा थ्रेड वर ओढून घेणार. त्याच पद्धतीने आता मी परत ऑरेंज थ्रेडला पुढे घेणार आणि निडलमध्ये ऑरेंज थ्रेड अटकवणार. हे बघा अशा प्रकारे परत ब्राऊन कलरचा थ्रेड. सावकाश करायचं आहे, नेटमध्ये थ्रेड अटकला नाही पाहिजे. हे बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल. आणि मुद्दामून मी स्टिच पण मोठी घेत आहे. आपली जी चेन स्टिच आहे ती पण. हे बघा अशा प्रकारे एकदा ऑरेंज थ्रेड वर काढायचा, एकदा
ब्राऊन कलरचा थ्रेड वर काढायचा. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की खूप सुंदर अशी डिझाईन दिसते. हे बघा एकदा ब्राऊन ऑरेंज बरोबर एकसारखं येत असतं. परत तुम्हाला 2-3 स्टिच दाखवते अजून. हे बघा माझ्या खालच्या हाताकडे पण लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी कसं एक थ्रेड सोडते आणि दुसरा थ्रेड पॅक ओढते. नाही तर तो लूज सोडला ना की आपली मागची जी चेन आहे ती लूज पडेल. या पद्धतीने. हे बघा. चला तर मग आता किती सुंदर दिसते आहे बघा. चला तर मग आता आपण फॅब्रिकवर ट्राय करूयात. चला तर मग इथे बघा मी आता फॅब्रिक लावून घेतलेला आहे. आता इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे. इथे बघा आपण सिल्क थ्रेडनी चेन शिकलो होतो, त्याच्याच बाजूला मी मुद्दामून लाईन ड्रॉ केली जेणेकरून तुम्हाला डिफरन्स पण कळेल. तर हे बघा. चला तर मग आता खालून एक आपला थ्रेड खालून वर काढायचा आहे. तर आता इथे आपण हे बघा असे दोन्ही थ्रेड निघले तर एकच थ्रेड वर ओढून घ्यायचा, एक थ्रेड खाली सोडून द्यायचा अशा प्रकारे. आता इथे परत दुसरा थ्रेड एक सोडायचा एक पकडायचा. आता इथे एक दुसरा थ्रेड चेन स्टिचमधनं वर काढायचा. हे बघा अशा प्रकारे. आता पहिले ब्राऊन काढला, आता ऑरेंज, आता परत ब्राऊन, हे बघा अशा प्रकारे. आता ब्राऊन काढला, ब्राऊनची स्टिच द्यायची. आता ऑरेंज घ्यायचा, हे बघा अशा प्रकारे. काही नाही, एकदा एक सोडायचा एक पकडायचा, एकदा एक सोडायचा एक पकडायचा. खालून सोडतानाच काय करायचं, एक सोडायचा एक पकडायचा, एक सोडायचा एक पकडायचा. कधी कधी होतं ते मागे पुढे होतं, लागतो वेळ, पण दिसताना खूप छान अशी ही. हे बघा अशा प्रकारे. कधी कधी आपला सिल्क थ्रेड निसटून जातो, असं पण होत राहतं, पण काही नाही, थोडं स्लो करायचं, व्यवस्थित येतं. हे बघा असा ऑरेंज काढला, आता ब्राऊन काढायचा, परत ऑरेंज, परत ब्राऊन,
हे बघा अशा प्रकारे कधी कधी दोन्ही थ्रेड वर येऊन जातात। आपल्याला कशी दोन थ्रेड घेऊन करायची सवय असते ना, मग तसं पण होतं। काही नाही, थोडी प्रॅक्टिस केली की होऊन जातं। हे बघा माझ्या ह्याच्यात पण 2 आलेत। हे बघा अशा प्रकारे एक सोडून द्यायचा आणि एक ॲड करायचा, एक सोडून द्यायचा आणि एक ॲड करायचा, असं करत राहायचं। खूप छान प्रकारे ही डिझाईन दिसते। हे बघा मी थोडं झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आता मी काय करते, इथून टर्न घेऊन रिटर्न घेते। हे बघा असे दोन्ही पण थ्रेडवर येतात। कधी कधी तर काय करायचं, जो थ्रेड पाहिजे तो आपल्या निडलमध्ये घ्यायचा आणि बाकीचा दुसरा थ्रेड खाली ओढून घ्यायचा। हे बघा मुद्दाम तुम्हाला मोठे मोठे स्टिचेस दाखवले मी, जेणेकरून कलर लक्षात येण्यासाठी। हे बघा लास्टला आता एंड नॉट देऊन घ्यायची, म्हणजे आपले थ्रेड हे पॅक होऊन जातात। एंड नॉट देताना दोन्ही थ्रेडवर काढायचे, जेणेकरून दोन्ही थ्रेडला एंड नॉट बसली पाहिजे। कारण की नाहीतर एकाच थ्रेडला आपण जर का एंड नॉट दिली तर एक थ्रेडची चेन ही निसटून जाईल, म्हणून। हे बघा अशा प्रकारे आपली किती सुंदर अशी ही 2 कॉम्बिनेशन थ्रेडची चेन स्टिच रेडी झाली आहे। खूप सुंदर अशी दिसते ही। तुम्ही थोडी प्रॅक्टिस करून बघा, येऊन जाईल। जास्त काही अवघड नाही आहे, सोपी आहे। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन घेऊन। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। थँक्स फॉर द वॉचिंग।